पण आता जे तू कॉमेडीचं पहिलं मी तुला विचारतो, पण कॉमेडियनला कोणी सिरियसली घेत नाही कुठे. याचं कारण सातत्याने करणं कॉमेडी हे डेंजर असतं. मी तुम्हाला काय बोललो, मी थांबवल्यानंतर मला 1 वर्ष गेलं मला नवीन वेगळी कामं मिळवण्यासाठी. पण काय होतं, अंशुमन विचार मस्त कॉमेडी करतो रे. हां, पण अंशुमन विचार हा उत्तम ॲक्टर आहे. हां, तो वेगळी कामं करू शकतो. हे कधी कळेल लोकांना? जेव्हा मी काहीतरी वेगळं करून दाखवेल तेव्हा ना. हां. पण ते चालेल न चालेल माहिती नाही आपल्याला. म्हणजे जसं आता मी अण्णांचं नाव काय घेतलं, की ते चालू असताना त्यांनी सुभाष दिला मला, बाळ कोल्हटकरांची भूमिका. हं. तो विश्वास टाकूनच दिला ना. हां, ती किती वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे. हां. त्यातल्या कविता, त्याचा पॅथॉ, त्याचे पॅराग्राफ्स, नंतर तळीरामाची भूमिका. मला असं वाटतं, की ह्या भूमिका केल्यामुळे लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचलो. हां. बघ मी पाहिले ना मी तुला नाटक केलं. त्याच्यामध्ये मी असा नवरा होतो, ज्याच्या सगळ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत लोकांपर्यंत. आणि आता अजून एक परत विजय गोखलेंचं नाटक करणार आहे, लिमिटेड अश्वत्थामा म्हणून. फार वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे. आल्यानंतर लोकांना एक वेगळं सरप्रायझिंग अंशुमन विचार बघायला मिळेल. मग तुला इन आणि आऊट जमतंय म्हणजे? मला आवडतं. जमतं की नाही माहिती नाही, पण आवडतं. मला असं वाटतं की ॲक्टरला नेहमी स्विच ऑफ, स्विच ऑन असायला पाहिजे. म्हणजे आता आपण एखादं मैताचं सीन आहे, तर प्रत्यक्ष मैत झालं पाहिजे असं नाही ना. नाही. हां. ते झालंय आपल्याला कळलं पाहिजे. ती भावना लोकांमध्ये पोहोचवली पाहिजे आणि तिथून शॉट संपला तर पटकन लगेच आपल्याला घरचा फोन सुद्धा घेता आला पाहिजे. हां. हे ॲक्टरला जमलं पाहिजे असं मला वाटतं. मी घुसलो, मग असं उलटा झालो, हे म्हणजे मी तरी त्यातला नाही आहे. बाकीयांचं मला माहिती नाही. नाही, माझा तो प्रश्नाचा जो रोग आहे, हं. कॉमेडियनला कोणी सिरियसली घेत नाही, हे तुला सार्वजनिक आयुष्यामध्ये पण अनुभवायला आलं असेल ना? बराच वेळा आलं, बराच वेळा. म्हणजे मी कित्येक लोकांना सांगितलं, की हे हा रोल नको, मला तो रोल द्या ना. म्हणजे किती वेळ प्रोजेक्ट्सला ना छोटे रोल सुद्धा घेतलेले आहेत. मला हा रोल द्या का? मला हा रोल करून दाखवायचा मला. भले तुम्ही पैसे कमी द्या, पण हा रोल मी करतो. असं मी केलंय बऱ्याच वेळेला. नाही, मी तुला सार्वजनिक आयुष्यामध्ये माझा रोग कुठे माहिती आहे? हां. तुला आठवत असेल नसेल, तू एकदा मला लोकल ट्रेनमध्ये भेटला होतास. हां. करेक्ट. आठवतंय तुला? करेक्ट. पण तेव्हा तू त्या लोकल ट्रेनने वगैरे प्रवास करायचा. हां. त्या तुला लोक ओळखायचे. हां. मग ते कसे रिएक्शन त्यांच्या असायच्या? मस्त असायच्या. सर मस्त एक फोटो काढू. सर धमाल येते हो, जबरदस्त कॉमेडी करता तुम्ही. म्हणजे नॉर्मल शब्द जबरदस्त कॉमेडी करता तुम्ही, हाच शब्द असतो. हां. पण मला असं वाटतं लोकांना काय आवडावं काय नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. मान्य आहे मला. हां. पण ह्याचा फायदाच झाला मला. म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलात ना, तर लोकं इतकं प्लेझेंटली वार्मली एक्सेप्ट करतात ना, की आपल्याला आवडतंच ती गोष्ट. नुकसान फक्त आपल्याला रोल मिळण्याच्या दृष्टीने होतं. हां, म्हणजे व्यावसायिक गणितं वेगळी आणि हा आनंद वेगळा. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही सीरियस करा, कॉमेडी करा किंवा इमोशनल करा. लोकांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. मी जरी ढीग म्हटलं, मला असं करायचं आहे, तसं करायचं, मी अशा पद्धतीने वेगळा रोल केला आहे, लोकांना हे फालतू केलं असं म्हटलं संपला विषय. आपण कोणासाठी करतोय? रसिकांसाठी. हां. त्यांनाच जर ती गोष्ट आवडली नाही तर फायदा काय? आता त्यांना काय आवडावं हा त्यांचा विषय आहे. पण त्यांना वेगवेगळ्या म्हणजे जसं आपण थाळी असते नाही का, मला गवारची भाजीसुद्धा दाखवायची आहे, मला वाटणी भाजीसुद्धा, मला पनीरची भाजी पण दाखवायची, डाळ पण दाखवायची आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करणार, पण त्यातली कुठली भाजी जास्त लोकांना आवडते हे ते माझ्या हातात नाही आहे. हां, बरोबर आहे. मी हां. थाळी देणार. हां. मी प्रत्येक वेळा थाळीमधून सगळे पदार्थ देणार. आवडायचं कुठला हा तुमचा विषय आहे. आणि तू नाट्यप्रयोग करतो आणि वेगवेगळ्या दौऱ्यांवर होतो. तिकडे चाहत्यांचे अनुभव? खूप आहे. ॲक्च्युली खरं सांगाय ना, तर मला एक चालता बोलता नावाचा कार्यक्रम असायचा दूरदर्शनला. हां. मी तो पैशासाठी केला होता. तर मला वाटलं तर ठीक आहे ना, सह्याद्रीला करू नका आपण, एवढं कोण बघणार आहे. पण सगळ्यात जास्त ओळख मला चालता बोलताना दिली. म्हणजे खूप इंटिरियरमध्ये लोकं मला चालता बोलताना ओळखायचे. म्हणजे तू प्रश्न वगैरे करायचा ना? हां, प्रश्न विचारायचो, चांदीचं नाणं द्यायचो ते. हां. तर मला सरप्राईज म्हटलं, बापरे! इथपर्यंत लोकं पोहोचलीत. म्हणजे सिटीमध्ये चॅनल्स होते, झी होतं, ई-टीव्ही होतं, परत कलर्स मराठी होतं. पण इंटिरियरमध्ये ना सह्याद्रीचा हात कोणी धरू शकत नव्हतं. तर मी सह्याद्रीचं कुठल्याही प्रोजेक्ट मी नाही म्हणायचो नाही. हां. मग हे चाहत्यांचे अनुभव? एखादी वृद्ध स्त्री भेटली असेल, एखादा असा भाबडा चाहता भेटला असेल. मी सांगू का तुम्हाला, म्हणजे 2 वेगळ्या पद्धतीचे हो. रिॲक्शन आहेत. मी तेव्हा ट्रिक्स मिक्स रिमिक्स करायचो. अँकरिंग शो. मी रिमिक्सचं प्रेझेंटेशन करायचो. प्रदीप पटवर्धन ओरिजिनलचं प्रेझेंटेशन करायचे. एक दिवशी मी दौरा होता नाटकाचा आणि मी असं फिरत होतो. ते एक बाई आली, "ओ नाचा ना, मस्त नाचा ना." तर मला 5 मिनिटं कळेना कोणाशी बोलते आणि ती बाई जवळ 60 वर्षाची बाई आहे ना, ह्या पद्धतीने नाचत होती. म्हटलं, "हां, नाही मस्त करता तुम्ही, नाचा ना माझ्यावर एकदा नाचा ना." तर लक्षात आलं की ही ट्रिक्स मिक्स रिमिक्सची पावती आहे. हां. आणि एक अनुभव असा होता, फू बाय फू करताना मी आणि अतुल तोडणकरने एक स्किट केलं होतं वकिलाचं, जो वकील वेगवेगळ्या पद्धतीने विकत असतो गोष्टी. तर आम्हाला एक फोन आला अभय कानेरे नावाचा, खेडवरून आपल्या कोकणातून. तर त्यांनी फोन केला की मी असं बोलतोय, तुमचा नंबर शोधून काढला. तर थँक्यू म्हणायला फोन केला आहे. कारण माझी आई गेली 5 वर्ष बेड रिटर्न आहे गावी. ती हलतसुद्धा नाही जागेवरून. ती काल पहिल्यांदा बसून हसली तुमचा स्किट बघून. ओह!
तुम्हाला अंगावर काटा आला आणि मला असं वाटलं की बापरे, म्हणजे आपण जी गोष्ट कधी कधी थोडक्यात हलक्यात गती घ्यायला नाही पाहिजे. तेव्हापासून किंबहुना त्याच्या आधीपासून होतं, पण तेव्हापासून जास्त प्रकर्षाने नाटकाला एक जरी प्रेक्षक आला तरी तो माझ्यासाठी 100 आणि 1000 लोकांसारखा आहे, अशा पद्धतीने प्रयोग करतो मी. वा. कुठलीही गोष्ट टाकायची नाही. हां. कारण 100त कुठला तरी एक प्रेक्षक असतो, तो फक्त तुमच्यासाठी आलेला असतो. तो कोपऱ्यात कुठेतरी 100 बाल्कनीत बसलेला असेल, पण तो फक्त तुमच्याकडे बघत असतो. तर मला असं वाटतं की आपण जे काम करायचं 200% लोकांना दिलं पाहिजे. त्या 100 मध्ये एक तरी माणूस तुमच्यासाठी असतो, जो फक्त तुम्हाला बघायला आलेला असतो आणि त्याचं मनोरंजन झालंच पाहिजे 100%. भले त्याने ₹50 तिकीट काढलं असेल, पण त्याला ₹500 आनंद दिला पाहिजे आपण. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.